तर नमस्कार मंडळी. आजच्या एपिसोडमध्ये जो राणी असते तिच्यावर चोरीचा आरोप असतो, घड्याळ चोरीचा. आणि ती कारखान्यामध्येच बसून विचार करत असते, मला काहीही करून ₹1,50,000 जमा करावं लागेल, नाहीतर मला मुदत वाढवून घ्यावं लागेल. घेण्या माझ्या डोक्यावर हे पाप नको आहे मला. सर्वजण मला चोर समजत आहे. त्यामुळेच राणीला मंदिरात देखील येऊन दिलं जात नाही. मंदिराच्या बाहेर हाकलून दिलं जातं. इंद्रजित सगळं काही नोटीस करीत असतो, पण तो काहीही बोलत नाही. तर एक दिवस होतं असं, की जी राणी आहे कारखान्यातून सुटते आणि सुटल्यानंतर काही 2 जणं प्लॅन करतात आणि तिच्या राणीच्या सायकलला अ, राणी चोराचा रथ असं टाकतात. ते टाकल्यानंतर सर्वजण कंपनीतले कामगार जमतात आणि जमल्यानंतर घोषणा द्यायला चालू लागतात. चोर, चोर, या राणीला इथं थांबू द्यायचं नाही, अशा मोठ्या-मोठ्याने घोषणा देत असतात आणि मोठ्या-मोठ्याने ओरडत असतात. आणि कंपनीतून राणीला काढण्याचा प्रयत्न देखील करत असतात. तर दुसरीकडं राणी बोलते, "मी चोर नाही आहे, मी चोर नाही आहे," ओरडत असते. खूप गोंधळ कंपनीमध्ये चालू असतं. तेवढ्यात इंद्रजित येतो आणि बोलतो, "हे काय चाललंय तुमचं? गप्प बसा सगळे," असं मोठ्याने ओरडतो. आता राणीच्या बाबतीत जे राणीनं घड्याळ चोरलं नाही, ते घड्याळ राणीला पुन्हा मिळतं का? त्याचबरोबर जो चोरीचा आरोप आहे, तो राणीच्या वर लागलेला तो जातो का? हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा.